ठाणे महापालिकेचा पुढील लोकशाही दिन सोमवारी 6 जुलै रोजी आयोजित करण्यात आलाय। नागरिकांनी जुलै महिन्याच्या लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी म्हणजे 22 जून पर्यंत त्यांचे अर्ज निवेदनं पालिका भवन नागरी सुविधा केंद्र इथे 2 प्रतीत सादर करावेत। निवेदन दाखल करताना अर्जदारांना प्रत्येक निवेदनासोबत प्रपत्र 1ब सादर करणं आवश्यक आहे। प्रपत्र 1ब नागरी सुविधा केंद्र इथे उपलब्ध करून देण्यात आले। महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील परिपत्रकानुसार 26 सप्टेंबर 2012 नुसार डिसेंबर 2012 पासून लोकशाही दिनाच्या दिवशी नागरिकांचे निवेदन न स्वीकारता हे निवेदन 2 प्रतीत लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी पालिका कार्यालयात सादर करणं आवश्यक असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। मुख्यालयातील या लोकशाही दिनात परिमंडळ लोकशाही दिनात ज्या नागरिकांनी आपली निवेदनं सादर केलेली आहेत तसंच ज्या निवेदनांवर 1 महिन्यापर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही अशाच निवेदनांचा स्वीकार करण्यात येईल। नागरिकांनाही पालिका मुख्यालयातील लोकशाही दिनामध्ये निवेदन सादर करताना परिमंडळ लोकशाही दिनामध्ये मिळालेला टोकन क्रमांक नमूद करणं आवश्यक आहे। अर्जदारांना एका अर्जात एकच तक्रार सादर करावी, एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही। त्याचप्रमाणे आस्थापना विषयक विविध न्यायालयांमध्ये लोकायुक्तांकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या तक्रारी, माहिती अधिकार कक्षेत येणारी प्रकरणं तसंच राजकीय पक्षाच्या नगरसेवकांच्या संस्थेच्या लेटर हेडवरील अर्ज अंतिम उत्तर दिलेले आहे किंवा देण्यात येणारे अशा प्रकरणी केलेला अर्ज तक्रार वैयक्तिक स्वरूपाची नसेल तर अर्ज स्वीकारले जाणार नाही त्याची नोंद घ्यावी।